श्री दत्तात्रेय स्तोत्रम अनुसूयात्रि संभूत दत्तात्रेय महामते सर्वदेवाधिदेवत्वं मम चित्तं स्थिरीकुरु शरणागत दीनार्त तारकाखिल कारक सर्वचालक देवत्वं मम चित्तं स्थिरीकुरु सर्वमंगलमांगल्य सर्वाधिव्याधिभेषज सर्वसंकटहारिं त्वं मम चित्तं स्थिरीकुरु स्मर्तृगामि स्वभक्तानां कामदोरिपुनाशनः भुक्तिमुक्तिप्रदः सत्वं मम चित्तं स्थिरीकुरु सर्वपापक्षयकरः तापदैन्यनिवारणः योऽभीष्टदः प्रभुः सत्वं मम चित्तं स्थिरीकुरु य एतत्प्रयतः श्लोकः पञ्चकं प्रपठेत् सुधीः स्थिरचित्तः स भगवत्कृपापात्रं भविष्यति स्थिरचित्तः स भगवत्कृपापात्रं भविष्यति स्थिरचित्तः सन् सः भगवत्कृपापात्रं भविष्यति यह कौन एतत् प्रयतः प्रयत्नपूर्वक श्लोक पंचकम पठेत सुधी समज भज पाठ करता सुधी बरो संकल्प कोरनो ह्या लघु स्तोत्राच पाठ करता फलश्रुती आम्ही पहिले पळेत सती द 6th श्लोका स्थिरचित्तः सन तो स्थिरचित्त जाऊन भगवत कृपा पात्रम भविष्यति भगवत कृपाच पात्र जाता आमगेल हीच नो साधना आम्ही कल करचे साधन कोण कल शक्ती जागरण करतात वय शक्ती जागरण करतात जाल्यार कसल्याक ते शक्ती जागरण करतात आमगेल पात्रत वाडका म्हणून सो हांत सुद्दां एक प्रार्थना कसलो आसा सिंपल 5 श्लोकास प्रार्थना चित्तं स्थिरीकुरु मम चित्तं स्थिरीकुरु चित्त आता मन बुद्धी चित्त अहंकार तशें एक विश्लेषण आसता अंतकरण कसलें आहे वॉट आर दी ब्रॉड क्लासिफिकेशन्स कॉन्स्टिट्युएंट्स और कॉम्पोजिशन ऑफ योर माइंड वॉट यू कॉल योर माइंड मनस आसा दॅट विच मेक्स द संकल्प विकल्प एवर अलर्ट इट इज रिक्वायर्ड बट देन इट गेट्स अ लिटल टू out of control. So when you want to focus on something, when you want to concentrate, जाल्यार ते विचार करता वता अनर्गल सो ते मनाचेर आमी एक काबू दवरूंक कंट्रोल करूंक प्रयत्न करता ती ते मनस मन बुद्धी मागीर ती निश्चयात्मिका बुद्धी आसता दॅट विच डिसाइड्स you have taken a decision हांवें कोरका विचार कोरनो that capacity, that faculty to take a decision ताका आमी बुद्धी म्हणटा ती लौकिक स्तरारी आसता शास्त्र चिंतनांतू शास्त्रानुसार मागीर एक युक्ती वापरनो श्रद्धापूर्वक अध्ययन कोरनो हें सत्य म्हण ती एक बुद्धी येता ती बुद्धी स्थिर करची आनी युक्ती वापरल्या जाल्यार एक पंचकेज केले विक्षेप जाल्यार वय व्याय म्हण तशें एक संशय येता तो संशय दूर करून परत ती बुद्धी स्थिर करची दॅट फॅकल्टी ताका बुद्धी म्हणटा ती मन बुद्धी चित्त इज दी रिपॉजिटरी ऑफ ऑल आर संस्कारास पूर्वजन्माच कसलो आसा ती थंय ते चित्त म्हणटा ती आनी अहंकार आनी तांत मागीर सगळें घेवन हांव विचार करता अशें म्हूण येत न्ही आय एम हॅपी आय एम थिंकींग वाय डीड दॅट पर्सन से दिस टू मी वॉट शॅल I say that I component that is pertaining to the upadhis and चित्त अहंकारान अहंकारू हे सगळें मन आकन घेवन विचार करता आसता सो हांग चित्त म्हळ्यार डोंट गो इन टू दॅट व्हेरी टेक्निकल चित्त ऑफ सगळे संस्कार बट मनाचेंच एक स्तर विच इज परसिव्ड एज नॉट वेरी स्टेबल मस्त संकल्प कौन बसले ती बट उसी समय क्या होता है चांचल्य आता है आज नहीं कल करेंगे जब इस प्रकार का चांचल्य छोड़ना मेरा चित्त स्थिर हो ये प्रार्थना इसमें है और यदि बैठो तो फिर एक रोमांच आने लगेगा देयर इज अ वेरी हाई कंफर्ट लेवल इन एक बरो एक संकल्प घेवन नित्याक तुमी कले केल्यारी इट मे बी डिपेंडिंग ऑन योर एज एंड कॅपॅसिटी थोडे व्यायामाचे दवरलें
ते करचें. ताजो लाभ मात्र आसता न्हय, ते धर्म पालन केलेल्याचें एक सॅटिस्फॅक्शन आसता. नाजाल्यार इन दी हरीबरी ऑफ लायफ एवरीथींग इज जस्ट डिस्ट्रॅक्शन. हें करतस जाल्यार टायमींग आसना मागीर तीनय. एक अर्द काम जाल्ल्या मुखावेल कामाची काळजी आनी आतां करता आशिल्लें कामान तूं एकाग्रता येना. सो तशी एक लॅक ऑफ एकाग्रता आमी कसलो अनुभव करता ती तें जावं नज. तशी प्रार्थना ह्या श्लोकांत तूं केल्ल्या परत परत मम चित्तम स्थिरीकुरु. आनी आमगेल वर्तमान परिस्थितींत सुद्दां हे देवा तूं म्हगेलें चित्त स्थिरी कर म्हणून. ऋषी वर्यांगेल आशिल्ले खंयची आश्रमांत राबतालीं, शांत आसतालें, थंय वेदाध्ययन मात्र, धर्माचरण मात्र, नो पॉलिटिक्स कसलें ना. तावड जातालच का आत्तां जायना म्हूण तशें कसलें विचार लेखूं नाका. ती जीव असं अहंकार असमेरी सगळी गडबड आसताची कळ्ळें. सो आपणाल परिस्थिती प्रारब्धवश मेळ्ळ्या म्हगेलें चित्त स्थिरी करूं प्रार्थना केलें म्हूण जाल्यार आनी कशी हटानी न्हय, एक संकल्प मात्र घेवन न्हय, हें स्तोत्र वाचताची. अनुसूया अत्री संभूत जावन आशिल्ल तूं वेरी सिंपल. आमकां हाजें विश्लेशण करता म्हूण ना, तशें जावन आशिल्लें. हे दत्तात्रेय महामते, एक्स्ट्रॉर्डनरी इंटेलिजन्स वे अ कपॅसिटी टू लिबरेट मी. सामान्य शक्ती न्हय ही, क्षुद्र शक्ती न्हय. महामते पूर्णतया हांव कसलें, म्हगेलें कसलें दुख्ख आनी तें कशें निवारण करचें गोत्तस आशिल्ली ही गुरुशक्ती. हांव तुगेलें शरण आयलां. सर्वदेवाधिदेवत्वं मम चित्तं स्थिरीकुरु. सिंपल प्रार्थना, मम चित्तं स्थिरीकुरु. वॅलिड. सो आय थॉट इट वॉज व्हेरी गुड. स्टुडंट्सांक असो हांवें एक प्रार्थना करून दत्तोपासनांत एक प्रवेश करून जाल्यार इट इज सो ब्युटिफूल. आनी संस्कारय आसा ती उपासनाचे आमची गेल्यांक गमटेकून करयेद. शरणागत दीनार्थ हे सगळे शब्द गोत आसा ती, हांगा पुल्लिंगांत आसा ती. तारक अखिल कारक, तारक जावनूय आसा, रक्षण करतलोय जावन आसा, कारक जावनूय आसा. ब्रह्मा विष्णू महेश्वर शक्ती आसा तातूंत. सृश्टी स्थिती लय करचें सामर्थ्य आशिल्लें तूं, तुका हांव नमस्कार करतां. सर्वचालक देवत्वम. आतां जन्म मेळ्ळा चलतस, आतां तातूंत एक नियंत्रण येवंका म्हळ्यार तूं दिवंका. अखंड अनंत कोटी ब्रह्मांड नायक आसतो. तर म्हगेल्या जिवनांतूय एक चिके व्यवस्था हाडय म्हूण ही प्रार्थना. आमी विचार कोण करता ती, बट कले पूर्णता मेळ्ळी वय, कले एक उपलब्धी, शाश्वत उपलब्धी मेळ्ळी वय, आपणाल प्रयत्नान जायना. हो कितलें एक धार्मीक हांवें केल्यार सुद्दां जीवन व्यतीत केल्यार म्हणून तशी एक अंतकरण शुद्ध जालेली व्यक्ती प्रार्थना करता. मगल स्वतः केलेल्या पुरुषार्थान मात्र जायना. स्टील समथींग इज इवेडिंग मी. जिवनाचें एक परम लक्ष्य तें अजुनी मेळना म्हूण तशें एक चिंतीत उच्च कोटी साधक सुद्दां ही प्रार्थना करता. सर्वचालक जावन आशिल्ल तूं हे देवा, मम चित्तं स्थिरीकुरु. सर्व मंगल मांगल्य. म्हजे खातीर कसली बर आसा, खंयचेय परिस्थितींत आसा, बरेपण केल्लें, निर्णय घेवच्यांत आसा, और मेळ्ळ्यां तें बरें म्हूण एक आश्वासन सुद्दां दिवच्याक आसा. तुज्यान सामर्थ आसा. आधी व्याधी भेषज कितली जन्म घेतल्या ती त्रास केन्ना किधोर नस जाल्यार आजुनी बुद्धी जागृत जायनी जाल्यार तूं भेषज जावन आसा ताजो यू द डॉक्टर टू इट, यू द क्युअर ऑफ दिस एलमेंट ऑफ पुनरपि जननम पुनरपि मरणम. नॉट स्पेसिफीक हो त्रास आसा हो निवारण जाल्यार पुरो तशें मात्र न्ही. विचार कोर संस्कार आशिल्ली ती, देर मस्ट बी सम सोल्यूशन, नॉट अ टेम्पररी सोल्यूशन. आस्किंग फॉर दॅट बिकॉज यू आर आस्किंग ऑफ हूम, ऑफ दत्तात्रेय. थंय वचून मागीर डोंट सेटल फॉर समथींग स्मॉल. आसा इमिडिएट कले एक प्रार्थना आसता जाल्यार अंततो गत्वा स्तोत्र रुपेण आमी प्रार्थना करतात. तातूंत मन घालून प्रार्थना करची. कल्लें एक मस्त साधन करून चित्तशुद्धी अंतकरणा शुद्धी जायना फुडें प्राप्त जात खंय ब्रह्मज्ञान, ताचे खातीर सुद्दां हांव प्रार्थना करता. असो म्हाका अधिकार आसा. कल्याक सुसंस्कृत परिवारांत उत्पन्न जाला, परंपरागत अनुग्रह प्राप्त जाल्या.
कले कारणामिती आत्तने मागीर पळोवया म्हण लेखून बसशील असो फाव असो जाल्यार आत्त सुद्दां आत्त पुणी हांव एक संकल्प करता जीवन आजकाल एक सार्थक्य म्हण असं अस्पश्ट असं काणयो आयकल्या ती जाल्यार त्या म्हाका जावंका तशी तूं म्हाका मंगलता म्हाका प्रदान करी आनी हें संवसार रुपी एक बंधन सांतुल्यान मुक्त करी इतलें म्हणून धैर्य असें की नावाज आमगे संवसार म्हणून एकदम कसलें सोण बस काम म्हण ना बट तांतूंची कसली घोटाळ करता ती तें बंद जाल्यार हगूर शांत जाल्यार चित्त स्थिरी करूं कळटलें वील बी मोर रिसेप्टीव टू दी उपनिषदीक टिचिंग्स नाजाल्यार आतां गमत येता जाल्यार लागू जायना तें जावंका म्हूण प्रार्थना आनी देवा मुखार दत्तात्रेयाल मुखार बसून प्रार्थना करतना हीच अशीच प्रार्थना करूं का हांव सो तुमगेल चित्ताचें स्थिरीकरण पळया ती खंयच्या स्तरार थंय वता बट इट स्टार्ट्स ऑफ फ्रॉम अ स्टुडंट आस्किंग फॉर आय वॉन्ट टू कॉन्सन्ट्रेट हाव डू आय कॉन्सन्ट्रेट म्हणून सो प्राणायामात सांगता ती अशी स्तोत्रांचे पाठ केल्यार लाभ जाता बट रिमेंबर देर इज ट्रिमेंडस पोटेन्शियल इन दीज स्तोत्रास the पाठ करना फुडें केन्ना दोज वर्ड्स स्टार्ट्स रेवर्बरेटींग इन युअर मायंड आनी तें भंय हेंचें जावंका म्हूण एक अंतकरणांत एक विश्वास उत्पन्न जाता आनी यू विल ब्लॉसम इंटू अ स्पिरिच्युअल एक डेव्हलपमेंट सूर जातलें तशी आमी प्रार्थना करता ती कोण हांग येता ती तुसळ प्रयत्न करता ती सर्व संकट हारीन त्वं मम चित्तं स्थिरीकुरु आनी असच नवे त्रास आसा संकट आसा दुःख निवारण करी म्हणून त्या स्तरार सुद्दां तुज्यान सामर्थ्य देवा आमगेल चित्त स्थिरी करी वॉट अ ब्युटिफूल एंडींग एवरी टायम चित्तं स्थिरी करू मेक मी रिसेप्टीव टू युअर ग्रेस आय हॅव आस्क्ड सो मच ऑफ यू स्मर्तृगामी स्वभक्तानां स्मरण करतल्याक प्राप्त जातल तूं स्मरण केल्यार पुरो स्मरण कशें जाता प्राय त्रास आसतना मस्त इंटेन्सिटी येता बरें चलता आसतना नियमाचें पालन करता ती तितलींची ना स्मरण जावंका अनुस्मरणान तूं परिणत जावंका तें तशी एक हट दवर न्हू स्मरण कोण करतात की तांकां तूं बस यू आर अवेलेबल अंतकर हृदयांतूंच आसा तूं साक्षी आमी सोत्त आसा ती आमी दोळ चिमिकोन आमगेल्या हृदयाचें अन्वेषण करूं पळयल्यार कैरूच थंय सहन सुद्दां जायना हय की ना नाजाल्यार जपन केल्या जावंका शांत बसून अहम शिवोहम म्हण येद यू डोंट हॅव टू से इट जायना अंधकार मात्र दिसता सो तशी अवलंबन घेवंका पडटा मंत्रांचें स्तोत्रांचें धैर्य वाडना फुडें पात्रता वाडना फुडें हें कळटा स्मर्तृगामी स्मरण करतल्याक प्राप्त जातल तूं मस्तकले आडंबरन कोरका म्हणना बट तुगल कल अलौकिकता आसा तुगल कसलें सामर्थ्य आसा हाज्य संस्कार येवंका ती शून्यांत वचना अशी थंड बसून कल की एक लेट मी जस्ट डिस्पेल ऑल थॉट्स म्हण तितलो मात्र प्रयत्न न्ही तें एक पद प्रत्याहार धारणा करतना ध्यानांत प्रवेश जावंका आसल्यार ताचे पेक्षा कसलें एक उन्नत स्तर आसा ताजे अभिमुख आमी जावन मागीर ध्यान करचें आसता अदरवायज इट विल बी जस्ट एन एक्सपेरिमेंट ऑफ जस्ट सायलन्सिंग युअर मायंड गोईंग इन टू सम सॉर्ट ऑफ अ शून्य ताका घोडा समाधी म्हणटा ती तें साध्य आसा कितकी दिवस न्ही तास कटलेन बसूं जाता बट तातूंतल्यान भायर येना फुडें नो कसलें एक बरेंपण आयिल्लें और परिवर्तन आयिल्लें दिसना ना आमी कसलो एक प्रयत्न कर न्हू स्मरण करता ती तांतूं तुगल चिंतन जावंका समथींग बियॉन्ड द मायंड ऑल्सो शूड रिफ्लेक्ट इन आवर हार्ट्स सो तशी तूं आसा तुगल हांव चिंतन करता ध्यान करता तशी आनी स्मर्तृगामी स्वभक्तानां भक्तीपूर्वक केलेली मिती कामदो रिपुनाशनः मागीर आमी म्हणयेद कसलें आमगेल्या जिवनांत आवश्यक आसा तें तूं प्रदान करता अनुग्रहान आमी प्रसाद रुपेण घेतात न्हू सगळें आनी रिपुनाशनः आमगेल रिपू कोण अहित कोण आमगेलें चिंतन करता खंयची शक्ती आमकां आमगेले एक मार्ग अर्थान सन्मार्गात आमी एक निर्णय केला तांतूंतल्यान चिकेची ट्रायज टू डिट्रॅक्ट अस दोज शक्तीज जस्ट रिमूव आमकां एक एक पंत कळना सुद्दां सो तशी आमी सर्वतोभावेण समर्पित जावन तुगेलें ध्यान करता आसा ती हे रिपुनाशनः
कामदः जावन असतो भुक्तिमुक्तिप्रदः सत्वम मम चित्तम स्थिरीकुरु. भुक्ती आणि मुक्ती प्रदान करतलो दोन्ही जाऊन काम का अजून तिथलं बल मेळणी कल जाता जावा आपण निर्लिप्त म्हणजे म्हूण उफाव सती जाल्यार सहन जायना. सो भुक्ती दिता जाल्यार डोंट डिनाय अस द मुक्ती वीच वी आर एंटायटल्ड टू. सो तें ध्यान तशी एक शक्तीचे हांव आवाहन करतस ध्यान करतस दॅट इज ऑफ पॅरामाउंट इम्पॉर्टन्स. कळत आसा आय एम जस्ट जनरेटिंग शक्ती आनी आय एम गोइंग टू यूज इट. तशी एक भावन आयल्यार मस्त गाडी खंय की शिरकता वांट जाता ती. सो अशी स्थानार येवन पॅल्पेबल अनुग्रह आस आनी लेट मी इनक्रीज माय पात्रता. ताचे खातीर चित्तम स्थिरी करूं आनी मागीर अवांतर कामद जावन आस भुक्ती प्रदान करता. बट मुक्ती उन्मुखच म्हाका दवरी परत परत हांव येता तुका स्मरण करता अशी आमी एक प्रतिज्ञा करून केन्ना करता ती. मम चित्तम स्थिरी कुरु सर्व पापक्षयकरः तापदैन्य निवारणः. सर्व पापक्षयकर आता पाप पुण्याचें कितलेकी आसा बॅलन्स समची क्षय केल जाता केन्ना जाता आत्मज्ञान जाल्यार मात्र. कर्माचे कसले लेश सुद्दां भरना जाल्यार आत्ता निश्चित कसलें पाप आसा केल्लें पापा मेती कसलें दुख्ख आसा खंयच्या मेती मन असंतुलित व्हरता चित्त स्थिर जायना तें क्षय करी. सो आपणाले एक दैनंदीन जिवनांत तसो आपणाले एक आध्यात्मिक प्रगती उन्मुख जावन हांव कल प्रयत्न करता साधन करता तसो तांतू कसलो बाध येता पापा मिती तें निवारण करी. विचार सुफाव आसा ती मोस्ट ऑफ द टायम इट इज लायक दॅट. असमाहित चित्त कसलें आसा तें कल कारण तें पापा मिती पूर्व जन्मांत केलेलें तें निवारण कर. तें पाप सर्व पाप क्षय कर जावन आसतू ताप दैन्य निवारण. दुःख जायना फुडें एक जी दीन भावना येता यू फील सो हेल्पलेस आय एम इनकेपेबल ऑफ डुईंग एनीथिंग. सुख इज नॉट मेंट फॉर मी मग जीवन म्हळ्यार दुःखमय तशी एक दैन्य भाव येता तें सुद्दां काडी म्हज्यान तूं गिव मी दॅट एन्थुजियाजम. अगेन धृतीच मस्त आमी धृती युक्त बुद्धी केन्ना आमी प्रयोग करता ती तुमी हांगकले घेता ती. आय मीन वाय डू आय वॉन्ट पीपल हियर घार बसूनय कर येद कळ्ळें साधना आनी बट घार बसून तुमगेले ते धृती म्हणटात न्ही ती जागृत जात की ना आमकां गोतना. तेंच वातावरण तेंची किरकीर तशीच आसा. थंय बुद्धीपूर्वक केल्यार हगूर 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 प्रगती जाता. एक अशें वातावरणांत येवन केल्ले आली कसलेय एक एक्टिविटी आसा तो तुमी पाठ केलो एक उत्साह आसता. देर इज होप आय कॅन गेट समथींग. मस्त लोकांक बरेपण जाल्या. सो डोंट डिनाय युअर सेल्फ दॅट. सो दॅट इज दी धृती दॅट यू आर एनकरेजिंग इन युअर मायंड आनी देन युजींग दॅट बुद्धीपूर्वक कल जप नस स्तोत्र पाठ केल्यार फळ मेळटा. आत्मसंस्थम मनः कृत्वा न किंचित अपि चिंतयेत म्हण थंय त्या स्तरार सुद्दां आमकां प्रवेश मेळटा. आनी ताचे खातीर आमी हांगा प्रार्थना करता आसा ती यो अभीष्टप्रदः प्रभू तूं समर्थ आसा प्रभू जावन आसा आमकां कल अभीश्ट आसा वॉट वी डिजर्व वॉट वी रियली नीड तें प्रदान करूंक तशें तूं आशिल्लो मम चित्तम स्थिरी करूं. इजंट इट नायस सिंपल वन. हांवें कोरून आमी दत्त उपासनेन तूं समप्रवेश कर येता म्हळ्यार मुखावेल स्तोत्र आनी कले कोर न्हू ताजेर चिंतन करका. सृश्टीचे परे जावन आशिल्लें तें तत्व येवन मौनांत उपदेश दिता एक वन एस्पेक्ट ऑफ अंडरस्टँडींग द गुरू तत्व. आनी हांगा दत्तात्रेय सृष्टी स्थिती लय करतली शक्ती विथ सो मच कंपॅशन इट हॅज कम. बॉर्न ऑफ अनुसूया म्हळ्यार निश्चित त्या दत्तात्रेयांतूय दृश्टी तशीच आसतली न्ही. तितलेंच एक वात्सल्य कंपॅशन आसता. आमगेलें दुख्ख पळयना फुडें निवारण जावो म्हण तशी एक भावना येता. निर्लिप्तता तटस्थ ना जायत केल्यार तुका मेळटलें तशें ना. आमगेले कसलें एक प्रार्थना आसा तें स्विकार करचें एक वात्सल्याचो अनुभव कोरून केन्ना आमी हें पाठ करता ती वग्गी तें चित्त स्थिर जाता. चित्त स्थैर्य जाल्यार मारा निकल जाय. तुमगेले दैनंदीन जिवनांतूय एक प्रगती कसले विक्षेप ना. यू बेटर एबल टू टेक डिसिजन्स आनी आध्यात्मिक प्रगती तर निश्चित जाता. कल मारी एवरीथींग इज बींग गिवन अनुग्रह
भरपूर मेळता असं. विक्षेप आमी ती यत्नाची खंय वचूंल्यान तशी एक विक्षेपू ते निवारण जावो म्हण ही प्रार्थना. अशीच आमी प्रार्थना करता ती तुमगेल्या सगळ्यांगेल्या लायकान.